हॅलो, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज अमावास्या असल्यामुळे आम्ही बाहेर जाणार होतो देवस्थानला. तर हे सगळं काही तयारी चालली होती देवस्थानला जायची. तर नारळ खूप लागले झाडात. म्हटलं की आज देवाला जायचं म्हणून नारळ काढा म्हटलं वर जाऊन. तर नारळ काढत आहेत आमचे मिस्टर, ते बघू शकता तुम्ही. तर नारळ इतक्या उंचीवर लागलेत की तिथं बांबू पोंचणं झालं. तर कसं बसं करून काहीतरी करून नारळ काढलो आम्ही. तर फक्त 4च नारळ निघाले, परंतु खूप नारळ लागलेत झाडाला. तर काढायचं कसं म्हणून फक्त 4च नारळ काढलं. ते किती तरी प्रयत्न केल्यानंतर ते नारळ 4 भेटल्या. तर हे 4 नारळ कशाला काढलो, तर घरातल्या घरात 2 फोडायचे होते आणि 2 आम्हाला देवाला घेऊन जायचे होते. तर हे घरातलं पूजा वगैरे केले, घरातलं सगळं काही काम उरकून दिदीच्या घरात पूजा करायचं होतं मला. तर दिदीच्या घरात पण पूजा केली, काय की दिदी गावाला गेली म्हणून. तर आज अमावास्या असल्यामुळे गाडीची पण पूजा केलो आम्ही. तर निघालो स्वामी महाराजांना. तर स्वामी महाराजला जाऊन दर्शन वगैरे केलं की आपल्या गावातलं देवस्थान सोडून कोणचं पण देवस्थानला जाणं योग्य नाही, म्हणून पहिला आम्ही स्वामी महाराजांना दर्शन केलो, म्हणजे मूळ स्थान समाधी म्हटला. तिथे दर्शन करून निघालो घरी. घरी पोहोचता सगळं काही सामान वगैरे घेतलो. तर निघालो आम्ही आता हैदराला. तर हैदराला का निघालो, तर मी कधी हैदरा खाजा साहेबचं मंदिर कधीच बघितले नाही, म्हणून मी तिथे निघाले होते. तर इथं आल्यानंतर फाटक पडलं. तर मुलीला बघायचं होतं ट्रेन. तर ट्रेनसाठी आम्ही इथं अर्धा तास थांबलो. तर कसं कसं करून हे ट्रेन आली, परंतु ट्रेन काय मालगाडी आली. तर मी म्हटले की एवढं उशीर थांबून आपण मालगाडीसाठी थांबलो. तर ठीक आहे, जाऊ दे म्हटले, मुलीचं इच्छा होती बघायची गाडी, तर तिच्यासाठीच आम्ही थांबलो होतो. ती खूप रडती म्हणून. तर इथं आलो आम्ही. मी पहिल्यांदा हैदराला आले. तर हैदरा खाजा साहेबचं मंदिर बघू शकता तुम्ही. तर इथं इतकी गर्दी होती, कोण झोपलं होतं, कोण जेवण करत होतं, कोण काही करत होतं. ते एवढं गर्दी होतं, मी तर कधी बघितले नव्हते, हे पहिल्यांदाच आले मी. तर इथं बघू शकता हे आजोबा असं काही देवाचं काहीतरी असेल हे असं करत होते. तर मला माहीत नव्हतं की या देवस्थानमध्ये बायांना प्रवेश नाही म्हणून. मी असंच व्हिडिओ करत करत वर चढले होते. तर तिथं असं म्हटले की खाली उतरा मॅडम, वर असं बायकांना प्रवेश नाही असं म्हटले. तर इथं बघू शकता हे बारके बारके कुलूप कशाचे आहेत काय माहीत. मी तर कधी म्हणजे विचारा म्हटले, कसं विचारायचं म्हणून विचारले नाही. हे असे बारके बारके कुलूप सगळ्याकडे असं बांधलेले होते आणि मंदिर इथं खूप लांब होतं मंदिर. मी खूप बाहेर थांबले होते. तर हा एक विहीर आहे. हा विहीर खरं खोटं सांगता असं म्हणतेच सगळेजण. तर हे विहीर मला बघायचं होतं. गेलो विहीर, ते बघून करून आलो आम्ही. मग माझे मिस्टर काय मला सोडून पळत पळत काय पुढेच चालले होते, मी मागे. तर तिथून आम्ही मनूरला आलो. मनूर यल्लमा हे कर्नाटकमध्ये आहे देवस्थान. या टेम्पलला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा एकदा. हा टेम्पल इतकं भारी आहे आणि हा देवीचं मंदिर पाण्याच्या मधोमधी आहे, म्हणजे मधात आहे, पाण्याच्या मधात. तर तिथं नावमध्ये बसून आम्ही चांगलं पाण्याचं एन्जॉय करायला गेलो. तर हे सूर्य पूर्ण मावळत होतं, इतकं भारी वाटत होतं सूर्य मावळताना, मस्त वाटत होतं मला तरी. तर हा पाण्यात हात घाला म्हणत होते मी, तरी तर हात तर का पाण्यात पोचत नव्हतं माझं. मी काय एन्जॉय करू शकले नाही. तर हे बघू शकता, हे मुलगी आणि तिचे वडील दोघंजण मस्तपैकी एन्जॉय करतो. मी तर काही केलंच नाही. आणि ह्या मंदिराच्या मागे सूर्य इतका सुंदर दिसत होतं की काय सांगायचं तुम्हाला. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. तर मधी मंदिरात गेलो तर मंदिराच्या अवतीभोवती कुंकू आणि हळद टाकलेला आहे सगळ्याकडं. तर माझा मोबाईलही पडलं खाली, काय करू, आणि किती सुंदर दिसत आहे. असं वाटत होतं की मंदिरातनं बाहेरच येऊ नये. मग मी मधी लपून छपून असं व्हिडिओ केले. हे मनूर यल्लमा देवी आहे. कोण बघितलं नसेल तर नक्की हे देवीला बघा आणि तुम्ही नक्की हा टेम्पलला तुम्ही व्हिजिट करा असं म्हणते मी तरी. काय की हे खूप म्हणजे खूप भारी आहे. तिथं देवस्थान खूप छान आहे आणि जायला मला उशीर